धरती का क्या करोगे? हिंदू म्हणून अरे जाऊन सांग माझ्या राजाला, शिवा गेला मातीत मेला, नुसता मातीत नाही मेला राजा, मातीसाठी मेला. तुम्ही सर्वजण धर्ममूर्ती, सांगणे काय दुबाप्रती, धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. कि 4 हिंदू वही इकट्ठे होते जब पांचों उनके कंधे पे होता है. सिंधुताईजी बोलत होते, आता आले होते ते आमच्या टीचर आहेत, म्हणजे संस्कृतच्या टीचर होत्या आणि पहिल्यापासून स्ट्रिक्ट आहेत, म्हणजे अजून पण थोडा पण चेंज आहे, जशा होत्या तशाच आहेत. तर नमस्कार मित्र, मी पार्थवाले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्र, आजचा ब्लॉग नेहमीप्रमाणे जुरुकचा विशेषच असणार, पण आज थोडा अधिक विशेष आहे. जसं मागच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललो, कारण आमच्या गावाला विराट हिंदू संमेलन 14 तारखेला म्हणजे आज, तर त्यासाठी ब्लॉग स्टार्ट केला आपण. पण विषय असा की ब्लॉगमध्ये सर्व गोष्टी आपल्या डिटेल मांडता येणार नाही, म्हणजे जे वक्तव्य असेल ते सर्व गोष्टी काही क्लिअर करता येणार नाही, कारण छोटा असतं ब्लॉग आपल्याला लास्टलाच किती 40 मिनिटापर्यंत जातं. त्यासाठी ना आपण लाईव्हचा जुरुकचा कॉन्सेप्ट चालू केला की मोबाईलमध्ये लाईव्ह चालू करून बघू, जर झाली तर ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये 2-3 तासाचा डायरेक्ट व्हिडिओ भेटून जातील, कारण आजचे जे मुद्दे ते इंटरेस्टिंग आहेत आणि प्रत्येक जणांनी ऐकलंच पाहिजे असं. तर चला मित्रांनो, न जास्त टाइमपास करता भेटतो डायरेक्ट तुम्हाला गावात. अशा प्रकारे गावात पोहोचलं ना, गावात सगळी आपली पोरं आल्या आणि या साईडला खुद्द सिद्धार्थ दादा, या साईडला डुबू कुत्र्याचा युद्ध दाखवला तुम्हाला. डुबू कुत्र्याचा मालक तुला नको दाखवू का? आणि एकनिष्ठ बोलू शकता, दुसरा काही नको ना. किरण दादा सुद्धा, जय श्रीराम. नाही सगळे आता मंडळी आपली जमा झाले. ठीक आहे मित्र, थोड्या वेळेला आपला कार्यक्रम चालू होईल. लाईव्हचा जुरुकचा आम्ही बंदोबस्त करायला घेतले, सक्सेस झाला तर 100% होईल ना सक्सेस 100%. आणि मित्र, अशा प्रकारे कडक असं मॅनेजमेंट लावले, पताका सगळ्या बाजून लावले ना. समोर पण एकदम एंट्री तर कडकच बनवले, कारण पोरं आहेत ना 4-5 दिवसापासून जास्त मेहनत चालू आहे फक्त डेकोरेशनचा. बाकीच्या गोष्टी तर पहिल्यापासूनच चालू, 8-9 दिवसापासूनच चालू आहेत. आपला सगळ्यात महत्त्वाचा बोलायचं राजेश नाना, त्याच्यानंतर बरेचसे लांबचे भाऊ पण आले, आणि ते त्याच्यानंतर आपला अक्षय दादा म्हात्रे, तो पण तिकडे कंटिन्यू चालू आहे. काल पण त्यांना 12 वाजलं, आता आलं सकाळपासून आलं तेच कामं चालू आहे. आता हल्लो होत ना, सगळी याला जमा व्हायला सुरुवात झाली. जय श्रीराम. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. पवित्राय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन करायचं आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपले आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज प्रमुख उपस्थिती म्हणून तुम्हाला सर्वांचे लाडके सुपरिचित व्यक्तिमत्व आदरणीय श्री दिनेशजी देशमुख हिंदू मंच अध्यक्ष, विनंती की आपण व्यासपीठावर आगमन व्हायचं आहे. 16 वर्षानिमित्त आज आपल्या या वसाड गावामध्ये श्री शिव छत्रपती हिंदू जागरण समितीच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. आणि या आयोजनामध्ये उपस्थित सर्व प्रमुख वक्ते, मार्गदर्शक आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थितांचे सर्वांचे पुन्हा एकदा मी श्री जीवनवंती सर आपले मनपूर्वक शब्दस्मरण आणि हार्दिक स्वागत करत आहे. पुन्हा एकदा प्रमुख वक्त्यांसाठी, विचारवंतांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. महाराज गणपती गजास्वापती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित
शिवछत्रपती नसते, पडेगा ना आज खर्च? शिवछत्रपती नसते तर या हिंदवी स्वराज्याची अवस्था काय असते? येणारा पुढचा काळ हा खूप कठीण आहे आणि त्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आणि आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आदरणीय श्री दिनेशजी देशमुख, सोबतच आमचे गुरुजी हे सातत्याने आम्हाला श्रीमलगड परिसरात तरुणांना मार्गदर्शन करतात आणि या तरुणांना मार्गदर्शन करून वर्षभरामध्ये 12 अशा पौर्णिमा आहे का त्या पौर्णिमेला श्री मलगडावर जाऊन श्री नाथांची पूजा केली जाते. सोबतच ललिता पंचमी उत्सव असो किंवा प्रभू श्रीराम जयंती उत्सव असो, हा उत्सव देखील साजरा केला जातोय. श्री मलगड मुक्तीसाठी भव्य हिंदू महासभेचं देखील आयोजन आज या मान्यवरांच्या सर्व मार्गदर्शन या ठिकाणी श्री मलगडाच्या पायथ्याशी दर्या खोऱ्यातील गावागावातील घराघरातील तरुणांना एकत्र करून एवढे सगळे मोठे मोठे छोटे मोठे जे कार्यक्रम आहेत हे या ठिकाणी संपन्न होत असतात. पुन्हा एकदा आदरणीय श्री दिनेशजी देशमुख यांचं मनपूर्वक धन्यवाद. आपण यूट्यूब बघत असाल, फेसबुक बघत असाल, ते तर आपण ते अवश्य वाचावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून ठिकठिकाणी आपण निरनिराळ्या समित्या तयार करून हिंदू धर्म संमेलनं मोठ्या प्रमाणामध्ये घेत आहोत. त्यातील वसार गावातील हे धर्मसंमेलन आहे. तुम्ही सर्वजण धर्ममूर्ती सांगणे काय दुबाप्रती, धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. श्री मलगडाच्या दिवशी कोणताही कार्यक्रम असो, शैक्षणिक आध्यात्मिक प्रत्येक कार्यक्रमामध्ये निमंत्रण केल्यावर हिरिरीने सहभाग घेणारे आमचे लाडके आदरणीय श्री पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या ते म्हणून लाभलेले तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय श्री योगीजी साळुंके, हिंदू जागरण मंच कोकण प्रांत संयोजक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी शिवछत्रपती हिंदू जागरण समितीचे उपाध्यक्ष आदरणीय श्री गणेशजी पाटील यांना विनंती करतोय. जय श्रीराम. जय श्रीराम. सन्माननीय आमंत्रित आणि उपस्थित सर्व हिंदू बंधू आणि भगिनींनो, एक व्यक्ती, त्याचं कुटुंब, त्याचा समाज आणि त्याचा देश या सगळ्यात एक महत्त्वाची भूमिका असते, ती म्हणजे त्याची संस्कृती. आपली संस्कृती, आपला धर्म याची आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात फार मोठी गरज आहे. आपला हिंदू धर्म, आपली परंपरा, संस्कृती, मूल्यांचं शिक्षण आणि संवर्धन करणं ही आजची मुख्य गरज झाली आहे. आपल्या प्राचीन आणि अत्यंत समृद्ध असलेल्या जीवनाच्या पद्धतींचा आचार आणि प्रसार हा झालाच पाहिजे. कारण हिंदू धर्म आणि आपली संस्कृती ही फक्त रूढी आणि परंपरा नसून मानवी जीवनाचं एक संपूर्ण तत्वज्ञान आहे. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे असे प्रत्येक माऊलीला वाटत असते आणि हे संस्कार रुजवण्यासाठी आपल्या चालीरीती, आपल्या परंपरा, आपला धर्म याचं प्राचीनत्व टिकवून ठेवणं फार गरजेचं आहे. हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा धर्म आहे. संस्कृत भाषेत याचा शाश्वत मार्ग असा उल्लेख होतो. यात विविध संस्कृती आणि परंपरांचे मिश्रण आहे. निसर्गातील चर, आचर आणि विविध श्रद्धा, संकल्पना, मूल्यांची पूजा, परंपरा हीच या हिंदू संस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. भारतातील विविध पंथ, संप्रदाय, परंपरा आणि श्रद्धा या सर्वांना व्यापक अर्थात हिंदू संस्कृतीचा एक भाग मानला जातो. हिंदू म्हणजे भारत भूमीला आपली पितृभूमी अर्थात पूर्वजांची भूमी मानणारा प्रत्येक व्यक्ती. त्यामुळे हिंदू हा शब्द धार्मिक आणि संकुचित अर्थाने नसून
तो सांस्कृतिक आणि राष्ट्रीय ओळख दर्शवतो. हजारो वर्षांपासून हा देश हिंदूंचा देश, हिंदुस्तान म्हणून ओळखला जातो. विजयनगरचे राजे कृष्णदेवराय, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांनी हिंदू धर्म रक्षणाचे काम केले आहे. आणि म्हणूनच मी तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत घडलेली सत्य घटना सादर करीत आहे. तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या, ताकद ही सगळ्यांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य घडवण्याची इच्छा फक्त शिवाजी महाराजांच्यात होती. स्वराज्य घडवण्याची इच्छा फक्त शिवाजी महाराजांच्यात होती. असं म्हणतात, इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडवू शकत नाहीत. असाच एक इतिहास घडवलेली कथा मी आपणासमोर सादर करीत आहे. माझ्या कथेचे नाव आहे छत्रपती शिवाकाशीत. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. राजे आपल्या मनाशीच काहीतरी बोलत होते. जगदंब जगदंब, ह्या सिद्धीला धडा शिकवलाच पाहिजे. तेवढ्यात शिवा आत आला. राजा, बोलावणं धाडलंय जी? हो शिवा, तू आमच्यासारखाच दिसतो असे बाहेर खूप ऐकले होते, पण आज प्रत्यक्ष बघायचंय. आत्ता आलो जी, असं म्हणून शिवा आत गेला. शिवाने राजांचा वेश परिधान केला आणि राजांसारखाच मिशीला पिळी देत राजांच्या सामने आला. कसा दिसतोय जी? आधी राजे बघतच राहिले. अरे शिवा, आरशात प्रत्यक्ष आमचंच रूप बघितल्याचा भास होतोय. म्हणजे राजा सिद्धी बी मला ओळखायचा नाही? राजे स्तब्ध झाले. अरे शिवा, तुला कसं कळालंय? तेव्हाच शिवावर दोन संशयित डोळे रोखले गेले होते आणि शिवाचं शामियानात पाऊल पडताच ते पुटपुटले. नाही, ये शिवाजी नाही हो सकता. आणि थबकला सिद्धी. म्यानातून समशेरी निघाल्या. सपासप वार झाले आणि विचारता झाला सिद्धी, सच बता, तू आहे शिवाजी? आणि शिवा म्हणाला, अरे हो, मीच आहे शिवाजी. आता सिद्धी वळला त्या दोन संशयित डोळ्यांकडे. तो होता अफजल खानाचा मुलगा फाजल खान. सिद्धीने विचारले, तू कैसे कह सकता है कि ये शिवाजी नहीं हो सकता? हाँ हुजूर, मैंने देखा है शिवाजी को. अब्बाजान के कत्ल के वक्त कृष्णाजी भास्कर का वार शिवा के सर पे हुआ था. अगर ये सच में शिवाजी है तो ढूंढो ढूंढो इसके सर पे. शिवाच्या मस्तकावरील जिरेटोप खसकन काढण्यात आला. वाऱ्याची ती खून कुठेही नव्हती. शिवा सापडला. समशेर फिरली. चिकांड्या उडवत शिवाच्या गर्दनेवर आली आणि सिद्धी बोलता झाला, मरने से पहले एक बात पूछता हूँ, सच बता, तू है शिवाजी? आणि शिवा कडकडला, अरे हो, मीच आहे शिवाजी. जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो ना, तरी मरताना शिवाजी महाराज म्हणूनच मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? आणि कोसळला. त्याचे डोळे लवले, होठ हलले. श्वासानं माती उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला सांगत राहिला, अरे जाऊन सांग माझ्या राजाला, शिवा गेला, मातीत मेला. नुसतं मातीत नाही मेला राजा, मातीसाठी मेला, मातीसाठी मेला. आणि म्हणून दोन शब्द बोलावेसे वाटतात की हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. जिजाऊंचा लेख तो लाखात नाही तर अख्ख्या जगात एक होता. लाखात नाही तर अख्ख्या जगात एक होता. हे देवा, पुढचा जन्म देताना एक इच्छा लक्षात ठेव. हे देवा, पुढचा जन्म देताना एक इच्छा लक्षात ठेव. दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे. दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे. माती झाली तर रायगडाची होऊ दे. माती झाली तर रायगडाची होऊ दे. तलवार झाली तर भवानी तलवार होऊ दे. तलवार झाली तर भवानी तलवार होऊ दे. वाघ नको, वाघ नख्या होऊ दे. मस्जिद नको, जगदीश्वराची पायरी होऊ दे. मस्जिद नको, जगदीश्वराची पायरी होऊ दे. आणि माणूस म्हणून जर जन्माला आलेच तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हसत हसत मरणारा शिवा काशी देऊ दे. शिवा काशी देऊ दे. बोला छत्रपती शिवा
मॅडमचा विशेष सन्मान शब्द सोनाली इथे केला जातोय. सोबतच रियाज आणि रियाच्या पालकांचा देखील हा सन्मान, हा शुभ सन्मान मान्यवरांच्या हस्ते होत आहे. जोरदार तुमचे एकदा काय होईल यासाठी. आदरणीय श्री योगीजी साळुंके, हिंदू जागरण मंच कोकण प्रांत संयोजक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी शिव छत्रपती हिंदू जागरण समितीचे उपाध्यक्ष आदरणीय श्री गणेशजी पाटील यांना विनंती करतोय. जय श्रीराम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून तुम्हाला लाभलेल्या आदरणीय सिंधुताई शर्मा, कार सेविका दुर्गाबाईंनी, राष्ट्रसेविका समिती कार्यकर्त्या यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी ताईंना विनंती करतोय. जोरदार होऊ द्या आदरणीय सिंधुताई शर्माजी यांच्यासाठी. जोरदार होऊ द्या. जय जय श्रीराम. आऊची पुण्याई कशी आली या फलाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फलाला. तो बाबा शिवाय नमावला, तो बाबाचा बाबा शिवाय नमावला.
जोरदार काय होत्या आवाजासाठी आजच्या या प्रोग्रामला ऐकल्यानंतर अंगात स्फूर्ती येते आणि एक वाक्य बोलावं वाटतं. विजय यशाची तलवार चालून गेला, विजय यशाची तलवार चालून गेला, निर्भया छातीने सारा हिंदुस्तान हरवून गेला, वाघनगरी अफजल खानाचा कोतला वाढून गेला, मुळभर मावळा. पण शिव छत्रपतींचा गजर आणि हा भव्य अद्भुत ऐतिहासिक विराट हिंदू संमेलनामध्ये होणं ही खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे. जोरदार पुण्याचे हात वर करून राहिल्या होत्या. अंश भरत केने नेवाळी करा. माता की हात वरती करा सगळ्यांनी. जय जय श्रीराम. आवाज मलंगडावर गेला पाहिजे. भारत माता की जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. श्री मलंग मच्छिंद्रनाथ महाराज की. महाराज की. एका कवीने मांडलेलं आहे, मस्जिद है या शिवाला ये सच बता ही देंगे. मलंगडाचा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला करता येतो. पूछेगी जब अदालत पत्थर गवाही देंगे. मलंगडाची हीच परिस्थिती आहे. भले न्यायिक प्रविष्ट हे प्रकरण असलं तर तिथले पुरावेच हे पुरावे हे ग्वाही देणार आहेत. समाजामध्ये झालेलं आपल्याला आक्रमण आहे याचा उल्लेख कवी करतो. हम जोड़ने में कायल, तुम तोड़ने में माहिर, मेहमान तुमको माना और तुमने हमको काफिर. ही परिस्थिती आहे. हा लव जहाज ओळखला नाही, मोठं संकट, मोठी समस्या आणि गजवाय हिंदचं जे प्लॅनिंग आहे या दिशेने जाताना आपल्याला दिसतं. 1 लाख पेक्षा जास्त दरवर्षी मुली गायब होतात, जातात कुठे. केरळा पाठ स्टोरी 1 बघितली आपण. केरळा पाठ स्टोरी 2 चा पिक्चर सुद्धा आपण बघितला. केरळचं हायकोर्टचं बेंच म्हणतं या केरळ मधल्या 40,000पेक्षा जास्त मुली मिसिंग आहेत. हे मोठं षडयंत्र आहे, जिहादी षडयंत्र आहे. कुठल्या संघटनेने नाव नाही दिलं. केरळचा हरिया केस आहे. केरळचा हायकोर्ट सांगतं लव जिहाद होतोय. हिंदूंच्या मुली षडयंत्र करून फसवल्या जात आहेत. मग आपण अनेक प्रकरण टीव्हीवर बघितले असेल. श्रद्धा वालकर असेल, राजश्री शिंदे असेल, रुपाली चंदनशिवे असेल, पूनम गायकवाड असेल, या मागच्या वर्षीच्या केसेस या सगळ्या निवडून बघा. बदललेलं हे षडयंत्र आहे. हे षडयंत्र केव्हा थांबवलं जाईल. इथली जी कुटुंब व्यवस्था आहे तिथे महिला अनेक उपस्थित आहेत, मातृशक्ती उपस्थित आहे, बंधूही उपस्थित आहेत. हे षडयंत्र आपण ओळखा. आपली मुलं त्या मोबाईलवर काय चालतायत, कोणाबरोबर मैत्री करतायत, कोणाबरोबर दोस्ती करतायत हे पाहायला लागेल आपल्याला. म्हणून काही गोष्टी केल्या पाहिजेत. लव जिहाद जर वाचवायचं असेल तर काही कृती आपल्या रोज कराव्या लागतील. आठवड्यातून एकदा एकत्र येऊन भजन केलं पाहिजे. जे काही आपलं ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, ज्याच्यावर आपली आस्था आहे त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आठवड्यातून एकदा भजन केलं पाहिजे. आज घरातली परिस्थिती काय सांगा मला. घरामध्ये आलो, पुरुष मंडळी हॉलमध्ये थांबतील, महिला मंडळी किचन मध्ये असतील, बेडरूम मध्ये असतील. काय करतो, 5 जण 6 जणच असतात घरामध्ये. संयुक्त कुटुंब असतील तर अधिक असतील त्याच्यामध्ये.
ते सगळे जण काय काय करतात ते मोबाईल घेतात, ज्याचा काही संबंध नाहीये. तिसरा माणूस कुठे लांब दूर आहे, त्याच्याबरोबर चॅटिंग आहे, त्याच्याबरोबर संवाद आहे, त्याची काळजी आहे. अरे घरामधले जे 6-7 जण आहेत त्याची काळजी नाही. कोणाबरोबर संबंध आहे? परक्याबरोबर संबंध आहे. काय गरज आहे? घरामध्ये जे 6 जण आहेत याच्यामधला संवाद गडबड आहे. म्हणून आठवड्यातून एकदा येऊन भोजन करणं आवश्यक आहे आणि वर्षातून एकदा भ्रमण करणं आवश्यक है. कंधों से ऊंची छाती नहीं होती, कंधों से ऊंची छाती नहीं होती और धर्म से बड़ी जाति नहीं होती. दीपक ही नहीं रहा, दीपक ही नहीं रहा तो वाती का क्या करोगे? अरे हिंदू धर्म ही नहीं रहा तो जाति का क्या करोगे? हिंदू म्हणून दुसऱ्याचं संरक्षण करणं. हिंदू प्रेमी गांव में आए, सनातन प्रेमी गांव में आए. अब एक एहसास हुआ, लड़का यदि गाली देता है तो उसको कोई कहता है क्या समानता की बात है, वो दारू पीता है तो मैं क्यों नहीं वो गाली दे. ये आयातित विचार है. महिला हमारी संस्कृति की जड़ है, मूल है, जहां से हमारी संस्कृति उत्पन्न होती है. आप उदाहरण के लिए देखेंगे, यदि मेरे बंधु कहीं भी जाते हैं तो उनके चेहरे को, उनकी रूपरेखा को देख के उनकी भाषा, उनकी जाति इत्यादि का अंदाजा लगाया, उनके प्रांत इत्यादि का अंदाजा लगाया नहीं जा सकता. पर यही कोई महिला वहां उपस्थित हो तो उनकी रूपरेखा, उनके चाल चलन इत्यादि से समझ में आ जाता है इनके घर का वातावरण क्या होगा, इनकी भाषा कौन सी, ये कौन से प्रांत से हैं और कौन से संस्कृति के को फॉलो करने वाले व्यक्ति. तो इस तरह से महिला जो है वही संस्कृति की बहती हुई नदी के रूप में काम करती है, एक जनरेशन से दूसरी जनरेशन तक. हमारी बहनें, हमारी माताएं समझ नहीं पा रही है. मेरे भाई योगेश जी ने अभी बताया कि किस तरह से उन्हें फ्रिज में और सूटकेस में पाया जाता है. तो मेरी बहनों से मेरा निवेदन है कि मेहरबानी करके अपनी बच्चियों पर निगाह रखें. मैं छोटी बच्चियों से भी कहना चाहूंगी कि बेटा कौन सा लॉक है मोबाइल पे अपनी माँ को पता होना चाहिए. चलो पिताजी को नहीं, भाई को नहीं, लेकिन माँ को जरूर पता होना चाहिए किससे आप बात कर रहे हो. इन म्लेच्छों से, विधर्मियों से ना व्यापार भला ना व्यवहार भला, ना दोस्ती भली ना दुश्मनी भली. आज बाजार से चीजें लेकर आना, खरीदारी करना, ये किसकी जिम्मेदारी है? तो हमारी महिलाओं की जिम्मेदारी. पहले एकदम निश्चित कीजिए कि मैं जिससे सामान खरीद रही हूँ वो मेरा भाई है कि नहीं. आज मेरा पति जो है वो मेहनत करके कमा के लाता है, मैं जो हूँ मेहनत करके कमा के लाती हूँ, मेरा भाई या मेरा पिता इतनी मेहनत करके कमा के लाता है. तो जो 2 पैसे लाभ का जाना चाहिए, प्रॉफिट का जाना चाहिए, तो मेरे किसी भाई ने कमाना चाहिए, मेरे किसी हिंदू भाई ने कमाना चाहिए. रिक्शा में पूछ के बैठना है, फल वाले से पूछ के फल खरीदना. जब पूछ के गोली मारी जा सकती है, पूछ के गर्दन काटी जा सकती है, तो क्या हम पूछ के खरीदारी नहीं कर सकते? कर सकते हैं कि नहीं कर सकते? तो आज यहाँ से आपको संकल्प लेके जाना है, मेरी महिलाओं, मेरी भाइयों, मेरी माताओं, मेरे बेटों, बेटियों, आज आपको यहाँ से संकल्प लेके जाना है कि हम खरीदारी करेंगे तो अपने भाई से करेंगे. अपने भाई से खरीदारी करनी है. रिक्शा में अपने भाई से बैठना है, अपने भाई को ही एसी और कूलर के मेंटेनेंस के लिए बुलाना है, फ्रिज के मेंटेनेंस के लिए किसी को बुलाना है, तो मुझे अपने भाई को ही बुलाना है. भले नहीं होगा ना, 2 महीने एसी नहीं चलेगा, चलेगा, लेकिन किसी म्लेच्छ को, किसी विधर्मी को मैं अपने घर में एंट्री नहीं दूंगा. अभी मालेगांव में मुझे 4 साल हुए रहने आए, तो एक प्रेस वाला चाहिए था मुझे स्त्री करने के लिए कपड़े. तो किसी ने बताया कि ये करते हैं, तो वे आए हमारे घर. तो मैंने उससे कहा कि आपका नाम क्या है?
वो तुरंत समझ गया और अपना आधार कार्ड निकाल के दिखाया और कहता है दीदी मैंने इतना प्रूव करने लगा, मुझे अच्छा लगा, बहुत अच्छा लगा। वो कहने लगा दीदी मैं इधर ना मानस मंडल से जुड़ा हुआ हूँ, यहाँ हर मंगलवार और शनिवार सुंदरकांड का पाठ होता है, उस टीम से जुड़ा हुआ मैं, आपको उनका फोन नंबर दूँ, आप कंफर्म कर लो। सच में सुकून मिला ये जानकर कि अब जन जागृति आ रही है, लोग अपने आप को प्रूव करने के लिए कि मैं हिंदू हूँ अपनी चीजें बता रहे हैं। तो ये हम सब में आना चाहिए, ये हम सबको सोचना चाहिए कि हम ये देखें कि हमारी बच्ची जहाँ पढ़ने जा रही है शिक्षक कौन है। बच्ची को डांस सिखाने की बजाय दुर्गा वाहिनी या राष्ट्रीय सेविका समिति की शाखा में भेजें। ये डांस कौन करता है, कौन करता है, आपको पता है? ये कमर मटकाना, ये एक्सप्रेशंस देना, ये कौन करता है? हम सबको पता है। आज मेरे यहाँ जो छोटी बच्ची थी दिया वायले, कितना सुंदर उसने भाषण दिया, उसके जो फेशियल एक्सप्रेशंस मैं पीछे से देख तो नहीं पाई, और जो एक्शन कर रही थी सच में लग रहा था कि ये अहिल्याबाई महारानी लक्ष्मीबाई के डीएनए काम कर रहे हैं। ये हमारी आने वाली जनरेशन तैयार हो रही है। ये मेरा छोटा बेटा अंश कितना सुंदर इसने अपने एक्शंस के थ्रू इतना अच्छा बढ़िया पोवाड़ा बोला, बिना कोई कागज देखे, बिना कोई उसको लय ताल इत्यादि का इतना सुंदर ज्ञान जो था। आपको लगता है कि ये जो डांस करने आती है ऐसे कमर मटका के, आंखें मटका के, तो उसके कंपैरिजन में ये हमारा बच्चा कितना आगे है। ये हमारी संस्कृति के सम्माहक है और धन्य है इनके माता पिता, चाहे रिया वायले के, चाहे हमारे अंश के, और उससे पहले जो बच्चा आया क्या नाम था उसका, मयंक। वास्तव में सच में 100 बार नमन है ऐसे माता पिता को जिन्होंने बच्चों को इतना सुंदर सिखाया है। ये है हमारी संस्कृति के असली सम्माहक। और भगवान श्री राम और भगवान श्री कृष्ण के जो डीएनए हमारे भीतर है, हमें प्रूव करना है कि हम वास्तव में उन्हीं के बच्चे हैं। जब हम लोग छोटे थे तो मेरे पिताजी हमेशा ये समझाते थे कि 4 हिंदू वहीं इकट्ठे होते जब 5वां उनके कंधे पे होता है। तो आज ये जो तस्वीर हुई है ना, ये परिवर्तित हुई है, ये कोई सामान्य सी बात नहीं है, इसके पीछे 100 साल की मेहनत है। आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ने अलग अलग प्रकल्पों के माध्यम से, चाहे वो विद्या भारती हो, भारतीय शिक्षा समिति हो, या अपने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हो, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, और उसी के अंतर्गत बजरंग दल और अपना दुर्गा वाहिनी हो, मातृशक्ति हो, या भारतीय सिंधु सभा हो, वनवासी परिषद हो, असंख्य जो अपना संघ है वो एक हिमालय के समान है, जिसमें से असंख्य गंगाएं हम हिंदुओं को पवित्र करने के लिए बहती रहती हैं। और उसी कई जो 100 वर्ष का कालांतर हुआ, उसके पश्चात ये सुंदर स्वरूप हमें देखने के लिए मिला कि आज कम से कम इतने हिंदू यहाँ पर उपस्थित हैं कि मुझे गर्व हो रहा है, हम सबको गर्व हो रहा है। आप सबको गर्व हो रहा है कि नहीं? और इससे अधिक हिंदू एकत्रित आने चाहिए, ऐसा हम संकल्प करते हैं कि नहीं? तो एक बार जोरदार भारत माता की जय का नारा लगना चाहिए। भारत माता की जय। ये हमारा हिंदू मंच ही है जहां से भारत माता की जय जयकार के नारे उठते हैं। ये हमारे लिए मातृभूमि है, ये हमारे लिए जन्मभूमि है। और मैं यहाँ पे आपको बताना चाहूंगी कि जन्मभूमि कितनी महान हो सकती है। वाल्मीकि कृत जो रामायण है संस्कृत में लिखा हुआ, उसमें लक्ष्मण जी कहते हैं कि लंका तो हमने जीत ली, लंका हमने जीत ली, सोने में है। एक संकल्प जो मैं सदैव सब स्थानों से देती हूँ, हर मंच से देती हूँ, वही संकल्प मैं यहाँ दोहराऊंगी कि घर से निकलने से पहले मस्तक पर तिलक होना अनिवार्य है। आप में से किस किस को लगता है कि आज से, जैसे अपन घर से बाहर निकलते तो जूते चप्पल पहनना आवश्यक होता है ना, इसी तरह से सिर पर मस्तक होना भी अनिवार्य है। कपड़े बदल के हाथ मुंह धो के निकलते हैं ना, तो मस्तक पर बार बार तिलक होना जरूरी है। ऐसा हम सब आज से करेंगे। किसी को शंका है तो हम हाथ खड़ा कर सकते हैं शंका निवारण के लिए। किसी को शंका नहीं है?
मैं मान के चलूं कि सभी अपने मस्तक पर तिलक धारण करेंगे, हमारी पहचान है, अवश्य करेंगे। यदि करेंगे तो जय जय श्री राम का नारा होना चाहिए। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। एक अंतिम संकल्प अटैक करता है, उसे जीत लेता है, तो उसके पश्चात तो वो राज्य उन्हीं का हो जाता है ना। तो भगवान श्री राम ज्यादा महान है। मेरी अयोध्या 14 वर्ष से हमारी प्रतीक्षा कर रही है। चलो लक्ष्मण, अपना काम पूर्ण हुआ, हम अयोध्या के लिए चले। तो हमारे ग्रंथों में भी, हमारे धर्म ग्रंथों में भी अपने देश के प्रति, अपने धर्म भूमि के प्रति, अपनी जन्मभूमि के प्रति व्याख्या की गई है। तो हम एक हिंदू मंच ही हो सकता है जहां से भारत माता की जय जयकार के नारे लगते हैं। जब छोटा बच्चा होता है, हमारे घर में एक छोटा बच्चा है 40 दिन का, ऐसे नींद में कभी कभी हाथ ऊपर कर लेता है, तो घर के दूसरे सदस्य कहते हैं भारत माता की जय बोल रहे हैं। तो प्रसन्नता होती है कि हमारे घरों में ये संस्कार है कि छोटा बच्चा 40 दिन का, उसको पता नहीं, उसने नींद में हाथ कर लिया, तो घर के दूसरे सदस्य क्या कहते हैं, ये भारत माता की जय जयकार का नारा लगा रहा है। तो ये जो भावना है, ये सिर्फ मात्र हम हिंदुओं में ही हो सकती है और किसी म्लेच्छ में ये हो ही नहीं सकता। भारत माता आदरणीय सर सिंधुताई शर्मा प्रमुख वक्त्या यांच्या या अमूल्य वाणीतून नारी शक्तीचं गुणगान करण्यात आलं आणि नारी शक्तीवर सांगायचं झालं तर 2 वाक्य बोलू इच्छितो। ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शोभा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीता मातेचा प्रभू श्रीराम झाला, प्रभू श्रीराम झाला। आणि मित्र कडे कसा कार्यक्रम झालेला आणि जेवढे पण आपले प्रवृत्त आलते म्हणजे त्यांच्या बोलण्याच्या नंतर तसा अंगाला काटा मारित होता, मग त्या सगळ्या गोष्टी चालूच होत्या। आणि मेन म्हणजे सिंधुताईजी बोलत होते, आता आले होते ते आमच्या टीचर आहेत, म्हणजे संस्कृतच्या टीचर होत्या आणि पहिले वाजून स्ट्रिक आहेत, म्हणजे अजून पण थोडा पण चेंज आहे, जशा होत्या तशाच आहेत, तर त्यांना पण आपण भेटू। हे एवढं लेट कुठं होता, दिसला नाही काय मागं होतो, हलता हलता भाई, लेट पण टेट हलता, खाली मना दिसला नव्हता कारण आपण पुरं होतो ना। तर अशा प्रकारे कडक असा कार्यक्रम झाला आणि वरती आला होता मी ना, वरती आमची माणसं वालाला नाही बोबरीवाला लागली, जेवायला वाढायला घेतले जाईल आपला दिलीप दादा, खुद्द डोंबिवली एक्सप्रेस किरण दादा, या साईडला जय श्रीराम नाना, तुझा राऊंड नाव विसरतो मी, राजेश नाना, मोरे बिरे नको व्हायले, आणि बारक्या भाई धन्यवाद हा बाबा, आमची पोरा डेंजर आहेत बाबा। लगेच फोन भरला माझा, अरे फोन भरले लगेच तिकडून सिद्धार्थनी म्हणजे आपल्या हेमंतनी फोन दिला, लगेच त्याचा भरला तर लगेच बारक्या भाईला यो फोन जे बोलते माझा, म्हणजे असा सपोर्ट असतो असा एकदम कडकवाला नाही। एक माणूस तरी राहिला भरी माणूस आमचा, काय नाव आहे आता, विराट भाई कमी वाटा पण अगं यांची पण काढा भाई, काल नाही 3-4 दिवसापासून जरा चालू हातभर चालू। भाऊ तुमचं नाव काय, गडबड झाली संदेश राणे 4-5 जण आहेत अजून, ती कंटिन्यू येत होती ना, अजून तुम्हाला दुसरी पण माणसं दाखव आयला काता भाई, आणि म्हात्रे गावात आहे, म्हात्रे पाड्यातल्या भाई, जरा तुझं नाव काय येऊन जाऊन दिसतस, हा अरुण म्हात्रे येऊ झाला, त्याच्यानंतर आपला अक्षय दादा झाला ना, म्हणजे म्हात्रेपाड्यांची जाम जण आहेत, तवरी आमची इथली आहेत, तवरी नाही आली त्याला जास्त म्हात्र्यांची इकडून आल्या, ते बोलताना भाई खास असं सपोर्ट। ठीक आहे, बाकीची माणसं तर तुम्हाला दाखवायला भेटणार नाही कारण जातं तर सगळी कामाने बिझी आहेत। तर आजची व्हिडिओ आपण इथंच थांबू, नाना जेवायला झाले ना, आपण पण जेवू, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय श्रीराम।